ताप कसा मोजायचा आणि काय करायचं माहितीच नाही ना हो. मग अशा माध्यमातून आहे ना हळूहळू मग डॉक्टरला बोलवायचं, इंजेक्शन, औषधं, दवा पाणी, लय पैसे घातले. शिडी गाबडायची काय काय एवढा तमाशा, लय लॉस मध्ये गेलो वर्षात. मग त्या सगळ्या शेळ्याकडून हळूहळू अनुभव येत गेला. मग एक ग्रुपला जॉईन झालो. मग हे असा आजार असल्यावर काय करायचं, तसा आजार काय करायचं. आता माझ्याकडे एक बोकड होता 9 महिन्याचा, त्याला पॅरालिसिस झाला होता. घरी रिटर्न माझा 9वीला ना, ते मी घरी नसलो का इंजेक्शन मारितो, औषध देतो सगळे. आता आपण सगळा कार्यक्रम करतो आपल्या इथून वर डॉक्टर. 90 रुपयाची 30 मिली बाटली. शेळीला लागत काही 2 आणि 3 इंजेक्शन. 2 टाइम मारलं, पैसे वसूल. लक्षात घ्या, त्या औषधाची एक्सपायरी झाली, फेकून द्या. मी आता मागच्या महिन्यामध्ये 1700 रुपये किमतीची औषधं फेकून दिली. 1700 रुपये. पण त्याचे मी 3400 रुपयाचे त्यांना इलाज केला. बरं, एक डॉक्टरला म्हणजे 300-400 रुपयाशिवाय जात नाही ना. आणि 300-400 रुपयात आपल्याला भरपूर औषधं मिळतात. मग आता सगळं शेळ्यांचं काही असू द्या. आता मोठे गावला 2 भाऊ आहेत, त्यांच्याकडे आहे 10-12 शेळ्या. हागलं मुतलं का फोन, बाबा असं झालं, हे करा. म्हणजे कोणत्या व्यवसायाला अनुभव जर जोडला तर फेल जातच नाही. तुमच्याकडे पाहिजे फक्त जिद्द.